प्रॅक्टिस सेट 5.3 पाहायचा होता. क्वेश्चन राईट द सॅम्पल स्पेस. आपल्याला काय करायचं, सॅम्पल स्पेस मध्ये यायचं अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन n of s and for each of the following experiments also write the event a b c and set from the and n of a n of b and n of c लिहायचं आहे. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, या दिलेल्या इक्वेशन नुसार सॅम्पल स्पेस लिहायचं. वन डाय इनक्लूड how many possibilities come? या कॅपिटल एस मध्ये काय असतो, सॅम्पल स्पेस. मग वन डाय वर काय पॉसिबिलिटी 1 2 3 4 5 6 यांना प्लस काय येणार 6 येणार, कारण मग किती टोटल नंबर 6 आहे म्हणून. मग नेक्स्ट काय इव्हेंट ए नुसार a इव्हेंट ए चा काय सेट पहा बरं. काय म्हणलं, इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. इव्हन नंबर म्हणजे काय, नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे काय कोणते 2 आहे 4 आहे 6 आहे. मग इथे लिहा डायरेक्ट 2, 4, 6 अप्पर फेसला इव्हन नंबर येणार कोणते नंबर आहे 2 आहे 4 आहे 6 आहे. मग एन ऑफ ए काय येणार, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए 3 येणार. म्हणजेच आपल्याला फाइंड करायचं. आता सेकंड पार्ट दिलेला इव्हेंट काय, इव्हेंट बी जो दिलेला आहे तो इव्हेंट बी काय म्हणतो, ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. ऑड नंबर म्हणजेच काय, नंबर which is not divisible by 2. म्हणजेच काय पहा इथे येणार कोणते नंबर येणार 1, 3, 5. या नंबरला जो डिव्हायड नाही होत म्हणजे काय म्हणायचे, पॉसिबिलिटी 1 येणार 3 येणार आणि 5 येणार. एन ऑफ बी काय येणार मग 3. आणि नेक्स्ट जो आहे तिसरा पण आपल्याला काय करायचं आहे, प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. प्राइम नंबर कशाला म्हणतात, ए नंबर which is divisible by 1 and itself. only 1 and itself असणार आहे. कोणता आहे 2 आहे 3 आहे आणि 5 आहे. कोणता आहे 2, 3, 5 म्हणजे n of c काय आहे 3. अशा प्रकारे आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. आपल्याला काय म्हणतो क्वेश्चन पहा, राईट सॅम्पल स्पेस यस फाइंड केला अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन n of s पण फाइंड केला. मग नेक्स्ट काय सांगितलं लिहा म्हणलं ना, तर नंतर काय म्हणलं ऑल्सो राईट द इव्हेंट a b and c. इव्हेंट a नुसार सेट मध्ये लिहायचा होता, b नुसार सेट नुसार लिहायचा, c पण सेट नुसार लिहायचा. मग a इव्हेंट मध्ये काय आलं 2, 4, 6. इथे इव्हेंट काय म्हणलं, इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. अप्पर फेसला इव्हन नंबर येणार कोणते नंबर आहे 2 आहे 4 आहे 6 आहे. म्हणजे n of a म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट a काय आलेला आहे 3 आला. b इव्हेंट काय म्हणतो, ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. ऑड नंबर अप्पर फेसला कोणते 1, 3, 5 म्हणजे n of b काय आलेला आहे 3. आता लास्ट जो आहे 3 प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. प्राइम नंबर कसा म्हणतात, प्राइम नंबरला म्हणतात की 1 ने आणि 3 ने 1 ने आणि स्वतःच्या संख्येने भाग झाला म्हणजे कोणता आहे 2 आहे 3 आहे 5 आहे. हे दोन शब्द असतील म्हणजे काय असते n of c म्हणजे काय आहे 3 आहे. यस अशा प्रकारे आपल्याला दिलेले इव्हेंट लिहायचे आहेत आणि त्यानुसार नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट a सांगायचं आहे. n of a n of b n of c बस एवढंच करायचं आहे. आता आपल्याला इथं 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली म्हणाले आहे. 2 डाइस रोल्ड सायमल्टेनियस. 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. काय म्हणतात त्याचे आउटपुट माहित आहे, 2चा डाइस आपण सायमल्टेनियसली काय केलं, रोल केलं थ्रोन केलं. तर पहा इथं काय येणार कॅपिटल एस इक्वल टू काय येणार 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. नेक्स्ट काय 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. पुन्हा असंच काय ना 3 1 3 2 3 3 4 3 4 3 5 3 6. नेक्स्ट काय 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 and 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. हे झाल्यावर पुढे किती आले टोटल 36
36 आहेत, हे 6 रो आणि 6 कॉलम म्हणा 36 होत जातात. मग नेक्स्ट पाहिलं काय नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस किती आले 36. आता इव्हेंट ए काय दिलेलं आहे पहा, 2 dice, the sum of 2 digits on the upper face is multiple of 6. म्हणजे आपल्याला काय म्हणले 2 डिजिटच्या सम हा किती येणार मल्टिपल ऑफ 6 असणार आहे ते पाहायचं आपल्याला. 6 च्या टेबल मध्ये असणाऱ्या अशा किती आहेत पाहू आपण. पहा याच्यात कोणता येतो 1,5 येतो, हे 6 च्या मल्टिपल मध्ये दोन डायसचे. नेक्स्ट काय येतो 2,4, नेक्स्ट येतो 3,3, नेक्स्ट येतो 4,2, नेक्स्ट येतो 5,1 आणि नेक्स्ट काय येतो 6,6. 12 6 च्या मल्टिपल मध्ये आहे का 12, ह्या 2 डिजिटची सम केलं तर 6 च्या मल्टिपल मध्ये आहे का बघा. 1 आणि 5 6, 6 येतं 6, 2 आणि 4 6, नेक्स्ट 3 आणि 3 6, नेक्स्ट 4 and 2 6, 5 and 6 1 6, 6 and 6 12. म्हणजे किती आले आउटपुट इव्हेंट ए नुसार काय आलेलं आहे पहा इथे कॅपिटल ए आपण काय करू तयार करतो इथं. काय ना सेट पहा 1,5, नेक्स्ट काय आला 2,4, नेक्स्ट होता है 3,3, नेक्स्ट होता है 4,2, नेक्स्ट होता है 5,1, नेक्स्ट होता है 6,6. मग यांना सेट काय येतं 6 झाले 6. मग नेक्स्ट इव्हेंट पहा काय येतं सम ऑफ डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज मिनिमम 10. म्हणजे 2 डिजिटची सम ही किती आलं कमीत कमी 10 आणि मिनिमम 10, 10 पेक्षा जास्त. मग कमीत कमी म्हणजे काय 10 पेक्षा जास्त आणि 10 पेक्षा कमी. पहा इथं काय होणार बघा इव्हेंट बी नुसार कॅपिटल बी इक्वल काय कोणतं येतो पहा बरं 10 पेक्षा म्हणलं तर एक येतो 5,5. नेक्स्ट कोणता होता ना 4,6 होतो ते 5,5 4,6 आणि नेक्स्ट काय होईल 6,4 6,5 6,6 हे दोन आले 6,6 10 पेक्षा जास्त आला ना. इथं काय म्हणलंय मिनिमम 10 म्हणजे कमीत कमी 10 पेक्षा जास्त होईल का नाही 10 पेक्षा कमीच धरायचं. काय करायचं इथे काय म्हणलं सेकंड इव्हेंट बी द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज मिनिमम 10. कमीत कमी 10 असणार आहे म्हणलं काय आता 6,6 हो एवढेच येतील बरं. नाही 5,6 नाही प्रॅक्टिस 5.3 हो बरोबर एवढंच आहे करेक्ट आहे. कमीत कमी 10 म्हणजे 10 पेक्षा कमी असणार 10 पेक्षा कमी असणार म्हणजेच काय होणार जास्त होणार 10 पेक्षा जास्त असणार. म्हणजे टोटल करेक्ट आहे आपण कोणते केलेले आहे ते 4,6 5,5 6,4 6,5 6,6 टोटल किती होत आहे बरोबर 5 होत आहेत का आणि कोणता राहिला का आपण 4,6 नेक्स्ट होतो 5,5 नेक्स्ट होतो 5,6 एक आहे ना लास्ट. म्हणजे टोटल काय आहे याच्यात इव्हेंट 4,6 5,1 5,5 5,6 आणि 6,6 म्हणजे टोटल एन ऑफ बी काय येत आहे 6. हे काय म्हणतो बघा सम ऑफ द डिजिट सम म्हणजेच काय बेरीज 2 डिजिटची बेरीज किती आले पाहिजे म्हणलं का मिनिमम 10 म्हणजे 10 म्हणजेच काय कमीत कमी 10 म्हणजे 10 पेक्षा जास्त असणारे होता त्याच्यात कोणता होता 4,6 4 + 6 10 होता पुन्हा 5,5 नाही कोणता आहे 4,6 नंतर कोणता नाही करायला त्याच्यात वेगळा 6,6 6,4 इथं लिहून 5,5 5,6 6,4
4 आणि 6,6 पहा बरं 4 + 6 10 5 + 5 10 5 + 6 11 कमीत कमी 10 म्हणजे 10 पेक्षा जास्त ना 6,4 10 पुन्हा 6,6 12 म्हणजे यांना बी काय आलेला आहे 6. आता इव्हेंट सी पहा इव्हेंट सी काय the same digits on the both of the upper faces same digit असणार आहे upper face ला ते सांगायचे सेम म्हणजे काय सारखे असणार आहे कोणते कोणते आहेत पहा बरं याच्यात तुम्हाला दिसते कोणते येतात याच्यात 1,1 आहे म्हणजे आपण इव्हेंट सी नुसार काय तो 1,1 नेक्स्ट काय तर 2,2 3,3 4,4 5,5 6,6 सेम डिजिट असलेले आहेत ना म्हणजे काय ना 1,1 1,2,2 3,3 4,4 आणि 5,5 आणि 6,6 म्हणजे एन ऑफ सी काय येतं 6 खतम हे एवढंच आपल्याला काय करायचं इव्हेंट दिलेला इव्हेंट नुसार सॉल्व्ह करणं पहिला द सम ऑफ डिजिट ऑन द अपर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6 6च्या मल्टिपल मध्ये येणार दोन डिजिटची सम पहिला त्याच्यात आलं 6 इव्हेंट बी मध्ये काय म्हणलं द सम ऑफ डिजिट ऑन द अपर फेसेस इज मिनिमम 10 दोन डिजिटची सम काय येणार अपर फेसला मिनिमम 10 असणार म्हणजे 10 पेक्षा जास्त आहे कमीत कमी 10 पेक्षा आणि इव्हेंट सी काय म्हणतात द सेम डिजिट ऑन द बोथ ऑफ द अपर फेसेस इज सेम म्हणलंय पहा द सेम डिजिट्स ऑन द बोथ द अपर फेसेस म्हणजेच काय अपर फेसला दोन्ही डिजिट काय आले पाहिजे सेम असणार कोणते 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 आहे तेच आन्सर आहे आता नेक्स्ट पहा 3 coins are tossed simultaneously 3 coins are tossed simultaneously जर 3 कॉइन टॉस केलं तर काय होतं म्हणाले आता सायमल्टेनियसली काय ते सांगायचा समजा इथे एस इक्वल टू काय देत आपण 3 कॉइन टॉस हेड 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 पुन्हा हेड टेल हेड पुन्हा टेल हेड हेड नेक्स्ट काय ना टेल टेल हेड का सवय याच्यात काय टेल हेड टेल हा काय ते टेल हेड टेल तर झालं नाही तर बरोबर हेड 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 टेल हेड पुन्हा टेल हेड हेड आणि नंतर एच हेड 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 टेल आणि नेक्स्ट कोणता आहे टेल टेल हेड हेड टेल टेल हेड टेल नेक्स्ट आहे समजा टेल टेल हेड आणि नाही टेल टेल हेड हेड टेल टेल आणि नेक्स्ट जो आहे टेल 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 काय काय होतं काय नाही इथं दिलेला नुसार पहा एन ऑफ एस काय आलेला आहे टोटल 1 2 3 4 5 6 7 8 एन ऑफ एस आलेला आहे 8 आता इव्हेंट ए नुसार पहा काय तर इव्हेंट ए आपल्याला समजून घ्यायचं काय आहे टू गेट ऍटलीस्ट 2 हेड्स म्हणजे आपल्याला कमीत कमी किती पाहिजे 2 हेड पाहिजे ऍटलीस्ट 2 हेड मग आता इथं काय बघा 2 हेड असलेले किती आहेत आउटकम्स 2 हेड असलेले पहा बरं विचार करायला कोणते येतात 2 हेड असलेले किंवा हेड पेक्षा जास्त झाले मी ऍटलीस्ट 2 हेड टू गेट ऍटलीस्ट 2 हेड म्हणजेच काय ऍटलीस्टचा म्हणजेच काय बघा जवळपास 2 हेड किंवा 2 पेक्षा जास्त म्हणू शकतो मग कोणते कोणते येते याच्यात हेड 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 टेल हेड टेल हेड टेल हेड टेल 2 पेक्षा जास्त हेड हेड टेल आणि नेक्स्ट कोणता होता नाही एवढेच मग इथं काय येणार ए इव्हेंट हेड 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 टेल हेड टेल हेड टेल टेल हेड हेड आणि नेक्स्ट काय होतं हेड हेड टेल नेक्स्ट काय येतो का नाही म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए काय आहे 4 आता इव्हेंट बी पहा इव्हेंट बी काय टू गेट नो हेड म्हणजे हेड नसलेलाच पाहायचं डायरेक्ट कोणते पहा बरं हेड नसलेले ओनली 10 10 10 आहे मग इथं काय ना 10 10 इव्हेंट बी नुसार काय तो बी 10 10 10 काय ना एन ऑफ बी इज 1 आहे आणि एन ऑफ बी आलं 4 आता एन ऑफ सी इव्हेंट सी काय टू गेट हेड ऑन द सेकंड पॉइंट
आपल्या सेकंड कॉइन वर काय हेड असणार आहे पाहिजे, सेकंड कॉइन वर हेड असणार पाहिजे. सेकंड कॉइन हेड आहे, इथे हेड आहे, पुन्हा इथे हेड आहे सेकंड कॉइन वरच्या. इथे हेड आहे, दुसरा आहे का नाही. म्हणजे काय येणार पहा, इव्हेंट सी इक्वल टू हेड हेड हेड, नेक्स्ट काय तो टेल हेड हेड, नेक्स्ट तो हेड हेड टेल, आणि नेक्स्ट काय तो टेल हेड टेल. बस हे चारच आहेत. एन ऑफ सी काय आला मग 4 झाला आपला इव्हेंट बी इव्हेंट सी. आता पहा फोर्थ क्वेश्चन जो आहे म्हणजे याचा हे लिहून घेतो. चला हे दोन लिहून घेतो आपण. हा क्वेश्चन फोर्थ पण पाहिलं पहा इथं काय म्हणलेलं आहे, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्मड. 2 डिजिट नंबर आपल्याला फॉर्म करायचे म्हणजे तयार करायचे युजिंग द डिजिट्स. कोणते डिजिट्स पहा 0 1 2 3 4 5. या 0 1 2 3 4 5 या नंबर पासून आपल्याला 2 डिजिट नंबर, 2 अंकी नंबर तयार करायचे. कोणता आपल्याला इथं विदाउट रिपिटेशन ऑफ द डिजिट, म्हणजे तो रिपीट झाला नाही पाहिजे नंबर, तसे वाले पाहिजे. पहा काय येणार का 10 20 30 40 50 असे येईल का नाही. पहा इथं काय लिहून एस इक्वल टू 10 20 30 40 50. हो एक आहे का नाही होतो पण. आता नेक्स्ट काय येतो 21. नेक्स्ट काय येतो आणि समजा 23, नेक्स्ट येतो 24 आणि नेक्स्ट येतो 25. 21 23 24 25 आणि कोणता राहिला त्याच्यात पहा बरं 20 काय आहे 10 20 30 40 50 21 26 24 25. नेक्स्ट कोणता येतो समजा 30 नुसार तो होता 31. नेक्स्ट काय येतो 31 32 34 35 31 32 34 35. नेक्स्ट पहा आणि कोणता येतो हे बरेच आलं पाहिजे बघा 41 42 43 45 41 42 43 45. नेक्स्ट पहा काय येतो आणि 51 52 53 54 51 52 53 54 54 विदाउट रिपिटेशन ऑफ द डिजिट. आणि नेक्स्ट कोणता तयार होतो गाणे किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. आणि पहा कोणते राहिलेत कोणते राहिलेत पहा बरं विदाउट रिपिटेशन ऑफ द डिजिट. सांगा कोणते राहिले असतील. हा 10 पासून कोणी तयार केला आपण इथं वाटत असं म्हणून देऊ का 0 1 2 3 4 5 कोणते ते आहेत का तेच म्हणून आणि कमी पडेल 12 13 14 15 पहा 25 नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. करेक्ट 25 झाले. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट काय आलेला आहे 25. हे झाले नंबर बनणार. असे बनले असते का 11 22 33 हे रिपीट आहे नंबर हे बनवायचं नाही आपल्याला. आता पहा इव्हेंट ए काय म्हणतो पहा काय नंबर फॉर्म इज इव्हन. इव्हन नंबर फॉर्म झालेले सांगायचे. इव्हन नंबर काय असतं 1 प्लेसला 2 4 6 8 0 हे नंबर असतं सांगतात. पहा बरं आता इव्हेंट ए मध्ये काय होतं ए सेट नुसार पहा 10 येतो 20 येतो 30 येतो 40 येतो 50 येतो पुन्हा 24 येतो नेक्स्ट 32 येतो नेक्स्ट 42 येतो नेक्स्ट 52 54 12 14 बाकी झालं पाहू 10 20 30 40 50 हे झाले 5. नेक्स्ट पहा आणि कोणते आले 24 32 42 नेक्स्ट काय आले 42 नंतर कोणता आला 54
52, 54, 12, 14. चालेल, किती झाले टोटल पहा बरं. 11 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. करेक्ट आहे का? आणि कोणतं चुकलं काय तर? 10 20 30 40 50. ओके. हा करेक्ट आहे. एन ऑफ ए किती आला म्हणून 12. आता इव्हेंट बी पहा. इव्हेंट बी काय असतो? इव्हेंट बी दिला तर नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. आता नंबर कोणते फॉर्म पाहिजे? जे की 3 ला डिवाइड होणारे नंबर कोणते पाहू. 10 ला जातो का 3 ला? 3 च्या टेबल मध्ये आहे का? 10 नाही. 3 ला डिवाइड होणारे नंबर पहा कोणते? 5 पण नाहीत. हे आहे का 30 आहे? 3 ने डिवाइड होणारे नंबर आपल्याला पाहायचे आहेत. आणि 3 ची डिव्हिजिबिलिटी काय म्हणते? द सम ऑफ 2 digit ऑफ 3 digits इज डिव्हिजिबल बाय 3. त्याचा सम केल्यावर जर ते त्याच्या पटीत येत असले तर सांगता येतं. पहा 3 अधिक 0 काय येतो? 3 येतो. 3 च्या टेबल मध्ये 3 दा 21 येतो म्हणून 30 आला. पुन्हा काय येतं पहा 3 7 चा 21 आहे. नेक्स्ट येतो 24 पहा 3 8 चा 24. नेक्स्ट काय येतो पहा 42 पहा आहे का? 4 + 2 6. त्याच्या टेबल मध्ये 6 आहे म्हणून 42. नेक्स्ट येतो 45. नेक्स्ट येतो आणि पहा हे 42 झाला 45 झाला. पुन्हा 51 बी पहा 3 1 चा 3 2 ला 3 7 चा 51 आला. नेक्स्ट कोणता आहे? हे पहा 3 1 चा 3 2 ला 24 झाले. 3 6 चा 24 म्हणजेच काय तो 54 पण येतो. नेक्स्ट येतो 3 4 चा 12 आणि नेक्स्ट काय तो 15. म्हणजे इव्हेंट बी नुसार काय आलेला? एन ऑफ बी 1 2 3 4 5 6 7 8 9 आले म्हणजे काय होणार? इव्हेंट बी जे आपण 9 लिहू. आता इव्हेंट सी पहा. इव्हेंट सी द नंबर फॉर्मड इज ग्रेटर दॅन 50. ग्रेटर दॅन 50 असणार आहे. कोणत्या नंबरचे पहा बरं आहेत का 50 च्या समोर असलेले? कोणत्या आहेत पहा? 50 पेक्षा जास्त असणारे इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. मला 50 बरोबर आणि 50 पेक्षा जास्त असलं असतं. इथं ग्रेटर दॅन 50 आहे म्हणजे 50 पेक्षा जास्त. म्हणजे 50 करणार का? नाही. पहा बरं 50 आहे का नाही? 50 ला सोडून म्हणलं तर कोणते आहेत पहा? 51 आहे 52 आहे आणि नेक्स्ट 53 54 51 52 54 53 आहे 53 54. बस एन ऑफ सी काय आलेला आहे? काय आलेला आहे? 4 का? बस हे अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करा. याच्यात संबंध आहे का? पहिल्या क्वेश्चन मध्ये इव्हेंट ए मध्ये नंबर फॉर्म इज इव्हन. फक्त इव्हन नंबर फॉर्म होणारे कोणते ते सांगतो. म्हणलं 10 20 30 40 50 24 32 42 52 42 12 14. कारण का ज्या वन्स प्लेसला 0 2 4 6 8 म्हणजे वन्स प्लेसचं पहा 0 आहे 0 आहे 0 आहे 0 आहे 0 आहे 4 आहे 2 आहे 2 आहे 2 आहे 4 आहे 2 आहे आणि 4 आहे म्हणजे झालं इव्हन नंबर. इव्हेंट बी काय म्हणतो? जसं नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय असा नंबर पाहिजे जे की फॉर्म झालेले आहेत जे की 3 ने डिवाइड होणार. 3 ने डिवाइड 30 आहे 21 आहे 24 आहे 42 आहे 45 51 आहे 54 आहे 12 आणि 15 आहे. आणि एन ऑफ बी आलं नाही. मग सी काय म्हणते? इव्हेंट सी ते आपल्याला सांगितलेलं आहे द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50 पेक्षा जास्त असणार आहे. कोणत्या? 51 52 53 54 म्हणजे एन ऑफ सी काय आलेलं आहे? 4. बस या अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. अवघड आहे का काय? चालते करू शकता लिहून घ्या.